माशाचं टिकलं म्हणजे सार, तेही एक विशिष्ट मासा म्हणजे जो शेंगाळा जातीचा मासा आहे, त्या शेंगाळ्याच्या माशाची आमटी तीच करून घालायची पद्धत आहे आणि तो भात आणि माशाची आमटी. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आपण इलो आता तारामुंबरी ब्रिजवरती. तारामुंबरी ब्रिजवरती अशासाठी इलो तर तुमका दाखवते. कारण असा की तुम्ही समोर बघतास की या ठिकाणी नौका सेतू बांधलो जाता. तर त्याचा कारण म्हणजे कोकणची दक्षिण काशी कुणकेश्वरची महाशिवरात्र 26 तारीख का हा. तर त्या शिवरात्री कुणकेश्वराच्या भेटीसाठी श्री दिरबादेवी आणि श्री रामेश्वर दामसंडे गावचा रामदैवत या ठिकाणाहून जाणारा. तर त्यासाठी हो नौका सेतू बांधलो जाता आणि हो नौका सेतूमधूनच दिरबादेवी आणि रामेश्वर आणि तिच्यासोबत असणारी जी रयत ती या नौका सेतूमधून मार्गक्रमण करणारा. आणि आपण असलो ब्रिजवरती तरी ब्रिजवरून जाणार नाही, म्हणजे पुलावरून जाणार नाही. देवी तिचा जो मार्ग हा म्हणजे जो परंपरेन जो चालत इलेलो तिचा पारंपरिक मार्ग हा, त्या ठिकाणाहूनच ती देवी आपला मार्गक्रमण करणारा. आणि तब्बल 12 वर्षानंतर ही देवी कुणकेश्वराच्या भेटीक जाता आपल्या गाव रयतेसोबत. आणि त्या ठिकाणी हो बघा तारामुंबरी गाव आणि ह्या विठ्ठल रखुमाईचा मंदिर आणि हो पूर्ण इकडे वसलेलो तारामुंबरीचं गाव. आणि हे बघा या ब्रिजच्या पलीकडे तिकडे नौका सेतू बांधण्याचं काम चालू आहे. तर आपण खाली कशा प्रकारे काम चालू आहे ता बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, आपण होतो तिकडे ब्रिजवरती म्हणजे तारामुंबरी पुलावरती. आणि तिकडून आपण बघितलं की इकडे पाती लावूचं काम चालू आहे. आणि या ठिकाणी हे बघा अशा प्रकारे हे पाती लावले गेले आहेत. साधारणतः नाही म्हटलंच तरी 40 ते 42 अशा प्रकारे हे पाती लावलेले आहेत. आणि यातूनच मग श्री दिरबादेवी आणि रामेश्वर यातूनच मार्गक्रमण करणारा आणि कुणकेश्वर श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हटली जाता कोकणची, त्या ठिकाणी भेटीस जाणारा. तर जोरदार काम चालू आहे. आणि या ठिकाणी बघताच तुम्ही हे सगळे पाती लावलेले आहेत. आणि जा काय पातीतला जो सामान म्हणजे जाळा म्हणा किंवा काही गोष्टी आहेत ते आता आपापल्या पातीतले काढून किनाऱ्यात ठेवले जाणार आहेत. आणि त्याच्यानंतर याच्यावरती पूर्णपणे एक प्रकारची लेयर येणार म्हणजे फळ्या वगैरे टाकणार आहेत, ज्याच्यामुळे हे व्यवस्थितपणे चालता येत. म्हणजे जी दिरबादेवी सोबत येणारी गाव रयत ते का व्यवस्थितरित्या या सेतूवरून प्रवास करता येत अशा प्रकारचा इकडे नियोजन असणारा. तर आपण आता काकांकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत काका असणार आहेत. मित्रांनो, आपल्यासोबत हे काका, तर ते काका आपली ओळख करून देतील. नमस्कार, मी शिवाजी कांदळगावकर तारामुंबरी या गावचा रहिवासी मच्छीमार. आज आमच्याकडे या तारामुंबरीत महाशिवरात्र निमित्त जामसंड्याची दिरबादेवी रामेश्वर हे 2 देवस्वाऱ्या आपल्या कुणकेश्वरच्या भेटीसाठी जाणार आहेत. आणि त्या जवळजवळ 40 वर्षांनी ज्यावेळी रामेश्वर येतो आहे त्याला ती तिथे भेटणार आहे. आमची आता ही दिरबादेवी आहे ही 12 वाड्यांची रखवालीदार आहे, त्याच्यामुळे त्या 12 वाडीत आमची तारामुंबरी पण येते. आणि तारामुंबरी येते, तारामुंबरीच्या मच्छीमारांवरती तिचा भरपूर लक्ष असतो, प्रेम आहे तिचं. आणि त्यामुळे ती ज्यावेळी आपल्या परंपरेने या तारामुंबरी गावात येते त्यावेळी तिची उठाबस, तिचा पाहुणचार वगैरे सगळा जो काय करायचा आहे तो या मच्छीमार बांधवांनी, आमचे जे मानकरी होडेकरी आहेत ते आणि ग्रामस्थ अशा सर्वांनी मिळून तो करायचा असतो. अशाच पद्धतीने ही आता देवी आमची 12 वर्षांनी येते आहे. तर तिची जी इकडनं कुणकेश्वरला सोडायची व्यवस्था किंवा परत आणायची व्यवस्था, त्यानंतर तारामुंबरीत 1 दिवस ती राहून पाहुणचार घेणार आहेत ती व्यवस्था, ती सध्या सगळे आमचे मच्छीमार ग्रामस्थ आणि सगळे मानकरी आपापल्या कामाला लागले आहेत. आता या ठिकाणी तुम्ही बघतात हा जो आम्ही आता होड्यांचा सेतू बनवत आहोत
हा सेतू जवळजवळ 45-50 या फायबर बोटी आम्ही जोडून याच्यावरती स्लॅट टाकून वाट तयार करणार आहोत आणि त्या वळणात देवस्वारी पलीकडे जाणार आहे आणि पलीकडनं परत अलीकडे येणार आहे. पूर्वीच्या काळी आमच्याकडे कमी होड्या होत्या आणि त्या लाकडी होड्या होत्या. त्या होड्यांचा जो कालावधी होता त्यावेळी होड्या इथे किनाऱ्याने आणून लावायच्या एक आणि त्यामध्ये मग देवी आपल्या मर्जीने कुठच्या होडीत चढेल तिला त्या होडीने पलीकडे सोडायची. बाकी सोबतची रहित असेल त्या रहितेला बाकीच्या होड्याने पलीकडे सोडायचं, परत तसंच अलीकडे आणायचं. अशी पूर्वीची परंपरा होती. आता पद्धत होती. आता आपल्याकडे मच्छीमार हा बऱ्यापैकी वाढल्यामुळे आणि या फायबर पाती त्यांच्या बऱ्यापैकी झाल्यामुळे जेणेकरून सगळ्यांच्या पातीमधून सगळ्यांची इच्छा असते की आपली देवी आपल्या पातीतून जावी आणि तो जो श्रद्धेचा भाग आहे तो या ह्याच्यातनं आम्ही पूर्ण होतो. ती ज्यावेळी येते त्यावेळी प्रत्येक पातीला आपला जो काय मान द्यायचा तो देत ती पलीकडे जाते. आल्यानंतर अलीकडे ती आपला मानपान करून घेते. इकडनं एक दिवस मग ती तारामध्ये वस्तीला राहते. ते आपल्या श्रीदेव मांड आहे तिथे ती स्थिर होते आणि त्या ठिकाणी देवीचा पाहुणचार होतो. या पाहुणचारात म्हणजे परंपरेप्रमाणे आम्ही देवीची जी रैत येते त्या रैतेला माशाचं टिकलं म्हणजे सार, तेही एक विशिष्ट मासा म्हणजे जो शेंगाळा जातीचा मासा आहे त्या शेंगाळ्याच्या माशाची आमटी तीच करून घालायची पद्धत आहे आणि तो भात आणि माशाची आमटी अशी घालायची पद्धत आहे. ती आजपर्यंत आम्ही ती सांभाळत आलो आहोत. आजही आम्ही तर आत्ताही सांभाळणार आहोत. आता आपण जवळजवळ 400 किलो शेंगाळा मार्केटमधून आणला आहे. तो इथे आईसमध्ये मारून ठेवला आहे. त्याचं आता इथे जेवण बिवण बनवून मोठ्या प्रमाणात किमान एक 4 ते 5 हजार लोक या ठिकाणी येतील असं आमचा अंदाज आहे. कारण जो परवा किल्ल्यावरती देवी गेली आणि त्या देवीबरोबर जी रैत गेली ती जवळजवळ 5-6 हजार मंडळी होती आणि त्यामुळे तो अंदाज घेऊन आज आम्ही त्या पद्धतीने तयारीला लागलो आहोत आणि त्या लोकांना सगळ्यांना तो प्रसाद म्हणजे त्या दिवशी अक्षरशः लोक जरी उपास असला, आता यावेळी मला वाटतं गुरुवार आहे, जरी गुरुवार असला तरी तो महाप्रसाद म्हणून सगळी रैत तो प्राशन करतात. त्यामुळे तेवढ्या लोकांची सगळी उठाबस करण्याची जबाबदारी ही आमच्या तारामुंबरी गावाची आहे आणि तो आमचा तारामुंबरी गाव नेहमी करत असतो. यापूर्वी केला, आत्ताही करणार. आमची आत्ता तरुण मंडळी आहेत त्यांना काही हे आता नवीन जे होत आहे त्याच्यातनं त्यांना ते समजणार नाही. ती आमच्या पाठी ती मंडळी म्हणजे आमच्या पूर्वजांच्या पाठी आम्ही केलं, आमच्या पाठी आमची नवीन पिढी पुढे हे सगळं करणार आहे. ज्यावेळी देवी येते त्यावेळी एक चैतन्य आमच्या या मंडळींतून मोठं निर्माण होतं आणि लगभग म्हणजे जणू काही आपल्या घरातूनच आपली माहेरवासिनी येते आहे आणि तिच्या उठाबसीच्या जशी आपण काही गडबड करतो, सगळी तयारी करतो त्या पद्धतीनेच हे लोक सगळे आपल्या कामाला लागले. प्रत्येक घर सगळं आज ओपन होणार. तो मुंबईत जरी वस्तीला असला तरी आता तो या सणासाठी आपल्या घरी येणार आहे. आपलं घर उघडं ठेवून सजावट करणार आहे घराची. तशी आता तुम्ही बघाल संपूर्ण गावाचा रस्ता सजवला जाईल, सडा रांगोळी घातली जाईल, लाइटिंग करण्यात येईल. भरपूर म्हणजे न भूतो न भविष्य असा हा सुंदर देखावा असे तुम्ही या प्रत्यक्ष आणि तो सोहळा आमचा बघा आणि आमचा माहेरवासिनीचा जो आम्ही पाहुणचार करतो तो बघा. एक वेगळा आनंद तुम्हाला त्या मिळेल आणि मच्छीमार त्या देवीवर का प्रेम करतात, तिचं प्रेम आमच्यावर का आहे हेही तुम्हाला या कार्यक्रमानिमित्त दिसून येईल. तर धन्यवाद काका, तुम्ही आमका चांगल्या प्रकारे माहिती दिलात की जी माहीत नव्हती ती पण माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत एवढीच अपेक्षा. तर धन्यवाद. तर मित्रांनो बघतात तुम्ही या ठिकाणी पातींचा म्हणजे होड्यांची साफसफाई चालू आहे आणि जा काय पाणी भरलेला किंवा स्वच्छता जी काय करूची आहे तर ती या ठिकाणी केली जाणार आहे. हे बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काकांनी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती काय टाकलं जाणार
याच्यावरती अँगल मारून प्लाय टाकले जाणार. याच्यावरती ना? याच्यावरती पूर्ण असं बांधणार ते एकत्र सारखं. जसा रोड होतो ओके. तसंच बनवणार. हा, म्हणजे पूर्ण असं वरती प्लाय टाकून सरळ एक लेवलचे. एक लेवल. ओके. पूर्ण तयारी तुम्हाला परवा मिळेल. म्हणजे ते 25 तारीख. तर मित्रांनो, आपल्या ह्यो पूल रेडी पोझिशन मध्ये 25 तारीखला बघूक मिळात. सकाळी बघूक मिळात काय? हा, तर 25 तारीखला सकाळी बघूक मिळात. शक्य झाला तर आपण इकडे परत भेट देऊ आणि या सेतूचा काम कशा प्रकारे झालेला हे आपण बघू. तर आता आपण आतमध्ये जाऊया ओढ्यांमध्ये, तर कशा प्रकारे साफसफाईचं काम चालू आहे तर या ठिकाणी बघूया. तर मित्रांनो, बघतात या ठिकाणी साफसफाई केली जाता आणि त्याच्यानंतर याच्यावरती पुढील काम चालू होतं. मी सांगितल्याप्रमाणे हे बघा, हे बावटे वगैरे काढतात. हे आता सगळे बावटे काढणार काय? सगळे ना? सगळे म्हणजे हे काढणार, साफसफाई करणार. ओके. हा. तर मित्रांनो, आपण आता इलो पातीमध्ये इलो आणि हे बघा या ठिकाणी अशा प्रकारे हे काम बरोबर म्हणजे एक अशी लावलेली आपात आणि यातून अजून बराच काम बाकी आहे. अजून खूप काम बाकी आहे. सजावट बाकी आहे. इकडे प्लाय टाकून रस्तो बनवणं बाकी आहे. आणि त्या ठिकाणी समोर बघताच तुम्ही तो समुद्र आणि ही तारामुंबरीची खाडी आणि या ठिकाणी तो ब्रिज तारामुंबरीचो आणि या ठिकाणी असो रस्तो आहे. तर या ठिकाणी पण अशी लाइटिंग केली जाणार आणि काय माहिती आहे, ह्यो एक आनंदाचा क्षण आहे तारामुंबरी वासियांसाठी. आणि त्याच उत्साहात तारामुंबरी वासी आहेत, जे ग्रामस्थ आहेत, जे भाविक आहेत, ते या ठिकाणी त्या देवीचा आगमन त्याच श्रद्धेन करणार. आणि तुमका 25 तारीखला जर माका शक्य झाला तर मी 25 तारीखला येऊन या ठिकाणी ही सजावट कशा प्रकारे केली गेलेली आहे तर हे आपण बघू व्हिडिओत. तर आपण होतो त्या तिकडे, तुम्ही बघता तो बघा तिकडे किनारो दिसता, तिकडे आपण होतो आणि आता 30 ते 40 पातीतनं आपण प्रवास करून या ठिकाणी येलो. आणि या ठिकाणी पण हे बघा इकडे पण काम चालू आहे. देवी येता म्हटल्यावरती तोच उत्साह आणि तोच आनंद मिळणारा या प्रत्येक मच्छीमारा. आणि या ठिकाणी त्याच उत्साहात या ठिकाणी पातींची सजावट केली जाणारा. आई येता म्हणजे वेगळं जोश असता प्रत्येक मच्छीमाराच्या, तारामुंबरीमधील असलेल्या मच्छीमाराच्या मनात. आणि त्याच श्रद्धेने या ठिकाणी सगळा काही केला जाता. हे बघा समोर बघताच तुम्ही पाच साफ करतात म्हणजे एक प्रकारे धुतली जाणार आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती पुढील काम केलं जातला. हे आता काम चालू. आता प्रत्येक जण आता या ठिकाणी बावटो काढता किंवा काही गोष्टी आहेत ते बाहेर काढूचा काम करता. आणि हे बघा हे आता पाण्याने धुवूचा काम चालू आहे. ही पाण्याने धुतल्यानंतर काही गोष्टी असतील ते केले जातील. आणि जाळा आतमध्येच ठेवतात काय काका? जाळा आतमध्येच असता काय जेव्हा देवी येतात तेव्हा? होय ना? म्हणजे मित्रांनो या जाळा हा ना आतमध्येच ठेवला जाता. प्रत्येक तुम्ही उतरला तरी चालता ना, म्हणजे तसा काय नाही. पण तुम्ही ठेवतलात की काढतलात? होय ना? म्हणजे या ठिकाणी काही जणांच्या मनाप्रमाणे असता जाळा आतमध्ये ठेवूचा की काढूचा. पण मी बऱ्याच आता पातींमध्ये बघितलंय, या सगळ्या पातींमध्ये बऱ्याचशा पातींमध्ये जाळा ठेवलेला आणि त्याच्यावरून मग ते प्लाय वगैरे टाकून मग त्याच्यानंतर या ठिकाणी या तडीक या किनाऱ्याक देवी येणारा आणि इथून प्रवास मग कुणकेश्वरचं होणारा. तर मित्रांनो आज तारीख हा 23 आणि 26 तारीखला देवी इथून निघणारा. म्हणजे नाही म्हटला तरी 3 दिवस अगोदर
तर देवी आता त्या किनाऱ्यावरून त्या पातीमधून अशी येणार आणि एवढे जे सगळे पाती लावलेले आहेत त्याच्यामधून मार्गक्रमण करणार आणि त्याच्या बरोबर असणारी जी रयत देवीची ती या ठिकाणी इकडे जाणार. म्हणजे ही जी तारामुंबरीची खाडी आहे ती तारामुंबरीची खाडी या मार्गे पार करणारा. जरी तुम्ही म्हणाल की ब्रिज झालो तरी देवी ती आपल्या मार्गानंच इथून जाणारा. जरी ब्रिज झालेलो असलो तरी देवी आपल्या मार्गानंच प्रवास करणारा. तर तुमका देवीचो प्रवास पण बघूक मिळणारा ग्रामीण कोकण या चॅनलवरती. तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर ग्रामीण कोकण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमका नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी बघूक मिळतील. तर देवी किनाऱ्यात गेल्यानंतर या ठिकाणी जी तुमका वाळू दिसता म्हणजे किनारो दिसता तर त्या किनाऱ्यान ती प्रवास करणार. म्हणजे त्या किनाऱ्यान तिचो मार्ग असणारा आणि तिथून पुढे जाऊन एक पूल आणि पुलाच्या तिथून मग डोंगरात आतमध्ये घुसणार आणि मग पलीकडे कुणकेश्वरात उतरणार अशी माझ्या माहितीप्रमाणे. तर बघा काम चालू झाला आणि हे जे दिसतं तुमका हे असे वरती टाकणार. हे वरती टाकणार ना, असे वरती बांधणार ना. हे बघा ह्याच्यावर प्लाय येणार ना. ओके. तर मित्रांनो हे जे म्हणजे ही जी फ्रेम ती अशी आडवी टाकणार ह्याच्यावरती, पातीची अशी आडवी टाकणार आणि मग ह्याच्यावरती प्लाय येणार. म्हणजे मार्ग एकदम व्यवस्थितरित्या होणार आणि देवी सुखकर प्रवास करणार आणि देवीची रयत ती तिच्या सोबत असणार. तर आपण बघतो की किती मेहनतीन काम केलं जाता, योग्यरित्या काम केलं जाता. जरा एक ठेवून दाखवा ना कशा प्रकारे ठेवणार तो. ओके. आणि त्याच्यावरती प्लाय येणार. हा म्हणजे प्रत्येक पातीत असा सेम केला जाणार. ओके. आणि एका प्रत्येक पातीत लाइटिंग वगैरे असणार ना. होय ना. तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे हे जे फ्रेम ते या ठिकाणी पातींच्या मधोमध अशा प्रकारे बांधण्यात येतं आणि त्याच्यावरती मग प्लाय टाकणार. असा प्रत्येक पातीत हे असे फ्रेम लावत जाणार आणि त्याच्यावरती मग प्लाय येणार. आपण बघूया कशा प्रकारे काम चालू आता. प्रेशर गावणार नाही ना. एक दोन होलो असते तर पारले असते कसे तरी. हे बघा त्या फ्रेमवरती टाकण्यासाठी या ठिकाणी हे प्लाय आणले गेले आणि या ठिकाणी हे तुमच्याकडे अगोदर रेडी असता काय? म्हणजे रेडीच सामान असता. तर मित्रांनो देवी येणार त्यावेळी ह्या बनवलेलं सामान असतं यांच्याजवळ आणि जेव्हा देवी जाऊची असतात तेव्हा ह्या सामान काढला जाता आणि या ठिकाणी त्या वापरला जाता.
आणि ह्या बघा ना हे काय आधी पॅकेट झाले. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओत बघितलं की तारामुंबरी खाडीवरती नौका सेतू कशा प्रकारे बांधलं जातात त्याची आपण माहिती घेतली आणि कशा प्रकारे आता काम चालू आहे. नाही म्हटलं तरी ह्या काम जा आता 25 तारीख किंवा 24 तारीखला कंप्लीट होईल. तर आपण जर इकडे येणं शक्य झालं तर आपण ते जो सेतू बांधलेला आहे त्याची आपण म्हणजे पूर्ण झालेल्या सेतूची पण आपण व्हिडिओ करू. कशा प्रकारे लाइटिंग किंवा कशा प्रकारे सजावट, कशा प्रकारे आणखी काही केलेला तर आपण या पुढच्या व्हिडिओत बघू. तर ही व्हिडिओ कशी वाटली सांगा. या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.